बेसिकली मी श्रीपाद कुलकर्णी नाशिकला असतो. मी स्वतः एक स्मॉल स्केल एंटरप्रेन्योर आहे आणि आता एंटरप्राइज माझा मुलगा सांभाळतो. मग सोशल वर्कमध्ये बऱ्यापैकी आहे. त्यामुळं वारकरी सांप्रदायिक असल्यामुळं निवृत्तीनाथ समाधी संस्थान त्र्यंबकेश्वरचा मी विश्वस्त आणि सचिव आहे. सरकारनं मला तिथे अपॉइंट केलेलं आहे. मी एक पण दर महिन्याचा पंढरीचा वारकरी आहे. आणि त्याचबरोबर मी इंजिनिअरिंगमध्ये स्वतः इंजिनियर असल्यामुळं इंजिनिअरिंगमध्ये एक स्वतःची युनिटही चालवतो. आणि एक समाजकार्य म्हणून खूप मोठी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन उभा केलेली आहे. अनेक जण त्याचे बेनिफिशरी आहेत. दिस इज अबाउट मी. मी ट्रेडिंग प्लॅनला का गेलो तर पॅसिव्ह इन्कम काहीतरी लोकांना चालू राहायला पाहिजे. कारण आमच्यासारख्या उद्योजकांना काही पेन्शन नसते किंवा प्रॉव्हिडंट फंड येत नसतो आणि काही ग्रॅज्युइटी मिळत नसते. आम्ही जेव्हा उद्योगातनं बाहेर पडतो किंवा काही कारणानं सक्सेशन प्लॅनिंग करतो तेव्हा रेग्युलर आपले मेडिक्लेम सारख्या गोष्टी असतात, इन्शुरन्स सारख्या गोष्टी असतात, घरातल्या दैनंदिन गरजा असतात. त्यासाठी आपलं एक पॅसिव्ह इन्कम असलं पाहिजे, ज्यासाठी आपल्याला प्रॉबेबली सेकंड जनरेशनला पैसे मागायची वेळ येऊ नये. आपल्या इन्व्हेस्टमेंट असावेत, त्यातनं आपल्याला गोष्टी करता याव्यात. अशा सिंपल प्लॅनसाठी आणि हे अनेकांना समजावून सांगण्यासाठी एक टेस्ट केस म्हणून मी स्वतः शिकतोय. आणि मला रेणुका ट्रेडिंगचं म्हणजे मी जुन्या काळातला असल्यामुळे मला हे कॅन्डल वगैरे काही प्रकरण कळत नव्हतं. त्यामुळे अगदीच विद्यार्थ्यासारखा शिकायला बसलेलो आहे. माहिती नाही म्हणजे आता मी सिनियर KG मध्ये आहे. त्यामुळं वेदर आय एम लर्नेड इनफ माहित नाही. पण मी शिकेन यातनं आणि एक मॉडेल असं उभा करेन की ज्यायोगे अनेकांना त्याचा लाभ होईल. कारण सरांच्या डिसिजन्स पक्क्या असतात. 2-3 लाईव्ह ट्रेडिंग मधले माझे अनुभव असे आहेत की असं समजू नका की मी पण श्रीपाद कुलकर्णी आणि ते पण श्रीपाद कुलकर्णी आहेत म्हणून आम्हाला एकमेकाचं कौतुक आहे. तर तसं नाहीये. तर त्यांचे 2-3 डिसिजन मला खूप आवडले. त्यातला एक आपलं आजचं टार्गेट झालं, बस झालं. म्हणजे देर इज अ पॉसिबिलिटी की यापेक्षा जास्ती मी कमवू शकतो. पण नाही, मग आज मला किती कमवायचे होते, माझी इन्व्हेस्टमेंट काय आणि त्याच्यावरती मला आज किती मिळणार आहेत, मग त्याप्रमाणे माझं गणित काय आहे. मग मला कुठल्याही म्युच्युअल फंडापेक्षा जास्ती मिळाले का? मिळाले. सो ओके. आणि समजा माझे काही ट्रेड लॉसमध्ये गेले तर ते रिकव्हर करण्या इतकी तरी ताकद आजच्या कमाईमध्ये आहे का? तर आहे. मग उद्या 4-2 ट्रेड मायनसमध्ये गेले, 4-2 ट्रेड मायनसमध्ये गेले तरी मी आत्ता जे मिळवलेलं आहे त्या दोन्हीचं प्लस मायनस गणित करून सरकारचे टॅक्सेस भरून ब्रोकरेज भरून मला कुठल्याही म्युच्युअल फंडापेक्षा डेफिनेटली पैसे मिळत आहेत. मग मी आत्ता एक्झिट होणार, मोह करणार नाही. आणि समजा फटका बसला तरी ते लगेच आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे, बाहेर पडा, थांबूया आता, विषय संपला. नाही म्हणजे याच्यात 2 गोष्टी आहेत. ग्रीड नाही, जी सामान्यतः प्रत्येक इन्व्हेस्टरला असतेच. अजून 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 मिळालेल्यात समाधान मानत नाही माणूस, अजून अजून करतो. ती ग्रीड त्यांनी थांबवलेली आहे. अगदी कॉलबेल कोणाचे बघा जरा. एक मिनिट. हा सॉरी बोला. त्यामुळं आपल्याला निश्चित किती कमवायचे आणि किती कमवलं, कुठे थांबायचं याबाबतची परफेक्ट डिसिजन असतात. किंवा आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे, चला बाहेर पडा, म्हणजे थांबून घेऊया आता. स्टॉप लॉस हिट झालाय म्हणजे रिपेंड होऊन रिवेंज
ठीक आहे आता स्टॉप लॉस हिट झाला, मग 4,000 रुपये गेले तर अजून एक ट्रेड घेऊ आणि निदान 4,000 रिकवर करू आणि म्हणजे निदान 0-0 मध्ये सुटू आज. रिव्हेंज ट्रेडिंग नाही ते. मला असं वाटतं, म्हणजे मी त्यातनं काढलेला अर्थ असा आहे की ओके आजचा दिवस आपला नाही, थांबा, अजून खड्ड्यात जायला नको, म्हणून ते ताबडतोब तिथे थांबून घेतात. हा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला आजच्या दिवशी पाहिजे तेवढे मिळालेले आहेत ना, तर ओके, मग आता उरलेले बाकीच्यांना कमवू द्या ना, मीच सगळे कमवले पाहिजेत असं कुठं आहे? चला थांबून घेऊ. हे खरंच खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. अगदी 4 महिन्याच्या बाळापासून 100 वर्षाच्या माणसापर्यंत कोणालाही कठीण आहे. आणि ते जर म्हणून मी असं ठरवलंय की मी सुद्धा ट्रेडिंग करायला लागेन तेव्हा त्या स्पेसिफिक पिरियड मध्ये त्यांनी चला थांबूया म्हणलं की थांबूनच घ्यायचं. भले त्यानंतर तुम्ही ती चार्ट बघत बसा, काय खेळ करायचं, पण रुपया टाकायचा नाही आणि रुपया काढायचा नाही. त्यामुळं मला हे चांगलं वाटतंय. मे बी माझी तर अशी प्रामाणिक इच्छा आहे की 100 लोकांनी त्या ट्रेडिंग सेशनला उपस्थित राहावं. भले आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे घ्यावं नाही घ्यावं. डिसिजन मेकिंग जे सगळ्यात नवे ते आयुष्यात अत्यंत आवश्यक आहे. तर ते डिसिजन मेकिंग यातनं शिकायला मिळेल. पैसा मिळेल वगैरे वगैरे, मी तर पैसा मिळेल हे बाय प्रॉडक्ट मानतो, पण डिसिजन मेकिंग हे फार महत्वाचं आहे आणि मला त्यामुळे ते आवडलेलं आहे प्रकरण. एकंदरीत ट्रेडिंग प्लॅन बद्दल काय वाटते? तो तुमच्या अनुभवानं तुम्ही डिराईव्ह केलेला आहे. त्यामुळं फक्त असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे म्हणणं वेगळं, थिअरी वेगळी आणि प्रॅक्टिकली आलेल्या अनुभवाच्या आधारावर केलेले अनालिसिस वेगळं आणि आपण इथेच खेळायचं. म्हणजे क्रिकेट खेळणारा फुटबॉलच्या मैदानावर काहीच नाही करू शकत आणि फुटबॉल खेळणारा क्रिकेटच्या मैदानावर काहीच नाही करू शकत. आपण फुटबॉलच्या मैदानात आहे आणि आपल्याला फुटबॉल खेळायचा आहे, हे पक्क त्याच्या डोक्यात पाहिजे. त्यामुळे तुम्ही ते गेली 2-5 वर्ष तुमचं मैदान ठरवलेलं आहे, तुमच्या चेंडूचा आकार ठरवलेला आहे, तुम्ही किक मारायची का बॅटनं खेळायचं ते ठरवलेलं आहे, हॉकी आहे का क्रिकेट आहे ते तुम्हाला क्लिअर आहे. त्यामुळे ते खूप छान आहे. मला ओव्हरऑल अनुभवाच्या बेसिसवर माणूस जेव्हा असं करतो तेव्हा त्याचंच बरोबर असतं. बाकी काय तत्वज्ञान सगळ्यांना भरपूर पाजळता येतं, काय त्यात काय विषय नाही. मग मुव्हिंग ॲव्हरेज आणि मग 52 वीक लो आणि 52 वीक हाय आणि मग त्यानं दुसरा बॉटम केला आणि चौथा बॉटम केला आणि काय बेल बॉटम केला, काय घेणं नाही देणं नाही. मला मी कसा घेऊ, बाईंग ट्रेड मध्ये मी सेलिंगचा कॉल कसा घेऊ किंवा बाईंग झोन मध्ये मी सेलिंगचा कॉल कसा घेऊ, नाही घेऊ शकत. हा बाईंग झोन आहे, इतकी क्लिअरिटी आहे त्यांच्या थिंकिंग मध्ये. मी घेणार नाही, मला कळतंय हा पडणार आहे, मी आता सेल करून मोकळा झालो तर मला 2 रुपये मिळणार आहेत, पण मी बाईंग झोन मध्ये आहे किंवा आता हा ट्रेड बाईंग झोन मध्ये चालू आहे, सो मी सेल करणार नाही. एवढी क्लिअरिटी असली तर मग काय विषय. त्यामुळे तेवढी क्लिअरिटी प्रत्येकाला मिळावी. लिमिटेड अपेक्षेपेक्षा कमी 1 तास काम करून